विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला। त्यांनी सांगितले की खूप प्रसन्न वाटून राहिलं आहे आणि धनुष्यबाणावर मतदान करण्याची संधी मिळाली आणि व्यवस्था ही चांगली आहे। नीलम गोरे यांनी मतदानांवर कोणताही गैरप्रकार किंवा दबाव पाडणार नाही याची जबाबदारी घेतली जात असल्याचे हे स्पष्ट केले। मात्र मतदान केंद्रावर काही ठिकाणी दुजाभाव करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी नमूद केले। त्यांनी अपप्रचार आणि पैशाचे वाटप झाल्याचे आरोप केले। गोरे यांनी मतदारांना शांततेत मतदान करण्याचे आवाहन करत इतर पक्ष अदृश्य असून काही लोक चोरस निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले। प्रसन्न आणि छान वाटते, कारण पहिल्यांदाच मला मॉडेल कॉलनीमध्ये धनुष्यबाणावर मतदान करायची संधी मिळाली। तर मतदान गुप्त असतं, आता माझं मतदान तर जगजाहीर आहे। तर मला आपल्याला सांगायचं आहे की व्यवस्था चांगली आहे, परंतु सिनियर सिटीजनना पायऱ्यावरून आणण्यासाठी जेवढी व्यवस्थित व्यवस्था पाहिजे तेवढी नाही आहे। पण आतमध्ये गेल्यावर प्रत्येक ठिकाणी ज्या पायऱ्या होत्या आधी विद्याभवन शाळेमध्ये त्याच्यापेक्षा व्यवस्था चांगली आहे। परंतु झालंय काय की मतदार यादीमधले जे जुने मतदार होते, म्हणजे जे वयाने जास्त झालेत उलटे, त्यांना इकडे केलेलं आहे शिफ्ट, आणि बाकीचे जे मतदार आहेत ते तिकडे आहेत। प्रत्येक ठिकाणी पायऱ्या या शाळांमध्ये असतातच की ज्या चढताना सिनियर सिटीजनना त्रास होतो। रांगेत उभं राहायला सुद्धा रांगेत फार अपुरी जागा आहे। पण ठीक आहे, शेवटी मतदानाच्या अधिकारासाठी आपण हे सगळं स्वीकारत असतो। सगळीकडे महाराष्ट्रामध्ये मतदान चाललेलं असताना काल फार अशांत वातावरण होतं, परंतु त्याच्यामुळे मतदान आहे आणि निवडणूक आहे याची जाणीव मतदारांपर्यंत झालेली आहे। आणि ज्या प्रकारे काही गैरमार्गांचा उपयोग होतोय तर त्याचा कुठलाही दबाव मतदार न घेता निर्भयपणाने मतदान करतील अशी मला खात्री वाटते। पुणे शहराच्या मध्ये प्रत्येक ठिकाणी काही वॉर्डांमध्ये जाऊन आले मी, प्रत्येक ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे। काही ठिकाणी मोबाईल आत नेत असताना दुजाभाव केला जातोय अशी तक्रार पण माझ्याकडे आलेली आहे। काही लोक जे एकटे येतात त्यांना मतदान करण्याच्या आधी त्यांचा मोबाईल कुठे ठेवायचा कळत नाहीये आणि मग मोबाईल ठेवून द्या म्हटल्यावर तिथे परत जात आहेत, अशा सुद्धा तक्रारी काही ठिकाणून आल्या आहेत। तर एक व्यवस्थित माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे की इथे मतदानाच्या आधी तुमचा मोबाईल ठेवता येईल। ते आता या क्षणी जरी शक्य नसलं तरी आलेल्या मतदारांना गाईड करण्यासाठी एखादा अधिकारी बाहेर सुद्धा त्यांनी अधिक जास्तीचा ठेवायला पाहिजे किंवा बोर्ड लावायला हवा होता असं मला वाटतं। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, पुणे।